नमस्कार. सर्वप्रथम मी बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्समध्ये प्रवेश घेतल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत करतो. विद्यापीठ अनुदान आयोग युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नवी दिल्ली यांच्याकडून 2018मध्येच आपल्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला इंटिरियर डिझाईन व फूड प्रोसेसिंग आणि क्वालिटी कंट्रोल हे 2 BOc डिग्री कोर्स मंजूर झाले होते. परंतु सदर कोर्सचा अभ्यासक्रम व इतर काही मार्गदर्शक तत्वानुसार जे काही फॉलोअप तो घेतल्यानंतर 2020मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या कोर्ससाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही इंटिरियर डिझाईनच्या 50 जागा व फूड प्रोसेसिंग व क्वालिटी कंट्रोलच्या 50 जागांसाठी प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. तर 12वीमध्ये आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो. तसेच 10वी+2 असे जे काही महाराष्ट्र शासनाचे अप्रूव्ड कोर्सेस आहेत, ज्यामध्ये ITI आहे किंवा टेक्निकल एज्युकेशनचे काही कोर्स आहेत, व्होकेशनल कोर्सेस आहेत, त्या मुलांनासुद्धा समकक्ष या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. तर सदर कोर्स चालू करताना आमच्यासमोर जी महत्त्वाची उद्दिष्टे होती ती की जी मुलं किंवा विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेतील त्यांना तो कोर्स करत असतानाच अनुभव पण मिळावा व जे काही आपण वर्गात शिकतो किंवा अभ्यासक्रमामध्ये जे काही युनिट्स आहेत त्याचं ॲक्च्युली ॲप्लिकेशन म्हणजे त्याचं जे काही लागणारं प्रॅक्टिकलमध्ये त्याचे प्रॉडक्ट्स असतील किंवा प्रॅक्टिकलमध्ये ते वापरून जे काही आपल्याला कृती करायच्या आहेत ते सुद्धा त्यांना प्रशिक्षण मिळावे अशा पद्धतीने सोय करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क आणि स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल यांनी घालून दिलेल्या गाईडलाईननुसार आपण हा सर्व अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करत असतानाच प्रॅक्टिकलची पण सोय उपलब्ध होणार आहे व त्याप्रमाणे आम्ही इंटिरियर डिझाईन व फूड प्रोसेसिंग क्वालिटी कंट्रोल कोर्ससाठी बऱ्याच औद्योगिक संस्थांबरोबर सामंजस्य करारसुद्धा केले आहेत. त्याप्रमाणे आम्ही इंटिरियर डिझाईन या कोर्ससाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स ही जी आपली राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे त्या संस्थेबरोबर सामंजस्य करार झालेला आहे. त्याचप्रमाणे रमा फर्निचर इंडस्ट्रीज ही ॲक्च्युली फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगमधील ती कंपनी आहे, त्यांच्याशी आपला करार झाला आहे. त्याचबरोबर आपल्या आर्किटेक्चर महाविद्यालयात बरेच व्यावसायिक आर्किटेक्ट हे शिकवण्यासाठी येत असतात. तर या सर्व आर्किटेक्टनासुद्धा आम्ही विनंती करून जे काही विद्यार्थी या कोर्समध्ये शिकतील त्यांना ट्रेनिंग म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी किंवा साईटमध्ये काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून ते देणार आहे. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग व क्वालिटी कंट्रोल हा जो कोर्स आहे हा कोर्स सध्या कोविड-19मध्ये तुम्हाला माहिती आहे की फक्त हा एकमेव असा व्यवसाय होता की ज्यामध्ये सर्व 12 महिने हा इंडस्ट्रीज किंवा यामध्ये काम करणारे जे सर्व व्यावसायिक आहेत त्यांनी काम केलं आहे आणि त्याची नितांत गरज आपल्या सर्व समाजाला होती. त्यानुसार बेकरी असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर अनुषंगिक फूड प्रॉडक्ट्सचे किंवा प्रोसेसिंग मार्केटिंगचे व्यवसाय असतील, या सर्व विविध प्रकारच्या व्यावसायिक उद्योगाबरोबर आपण सामंजस्य करार केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पुणा बेकरी, त्यानंतर लिज्जत पापड व कात्रज डेअरी यांच्याबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि भविष्यातही आपण भारतातील सगळ्यात आघाडीचा यशस्वी चितळे बंधू मिठाईवाले यांचा जो व्यावसायिक उपक्रम आहे पुण्यामध्ये त्यांच्याशी सुद्धा आपली चर्चा चालू आहे. त्याचप्रमाणे चितळे डेअरी हा त्यांचा सांगली येथे एक मोठा प्लांट आहे, त्यांच्याशी पण आपलं सामंजस्य कराराशी चर्चा चालू आहे आणि ते भविष्यात होतीलच. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यांना अनुभव घेता यावा यासाठी आपण काउन्सिलिंग सेशन्स जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील
किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी मदत व्हावी, त्यासाठी आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हिलिंग या संस्थेबद्दल सुद्धा करार केला आहे व ते त्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना येऊन मार्गदर्शन करतात. तर अशा रीतीने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व सर्व दृष्टीने विकास होण्यासाठी जे काही उपक्रम आपल्या संस्थेत राबवता येतील ते करण्याचा प्रयत्न आपली संस्था वेळोवेळी करत आहे व या सर्व उपक्रमांना आपल्या संस्थेचे माननीय सचिव सौ प्रमिला गायकवाड, तसेच आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शरदरावजी पवार, उपाध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार, माननीय श्री शशिकांत सुतार व इतर सर्व मान्यवर ट्रस्टी यांचा वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. त्याचप्रमाणे आपल्याकडे आर्किटेक्चर महाविद्यालय असल्यामुळे त्यामध्ये असणारा अनुभवी प्राध्यापक वर्ग व त्याला लागणारे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे उदाहरणार्थ लायब्ररी असेल, कॉम्प्युटर सेंटर आहे, वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत यांचीसुद्धा उपलब्धता संस्थेने तयार करून दिली आहे व भविष्यात या 2 कोर्समधील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहून कुठलाही व्यवसाय जबाबदारीने करता येईल इथपर्यंत त्यांना सर्व प्रकारच्या संधी व सर्व प्रकारचे ज्ञान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे व मला आनंद वाटतो की या दोन्ही कोर्ससाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतः त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक किंवा तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून तो तयार करून घेतला आहे व ह्या अभ्यासक्रम आपण अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली व विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून सुद्धा त्याची मंजुरी घेतलेली आहे व सुदैवाने मी सुद्धा त्यामध्ये एक एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्या अभ्यासक्रम तयार करण्यासाठी काम केलेलं असल्यामुळं मला त्या अभ्यासक्रमात येणाऱ्या सर्व अडचणी माहीत झाल्या व त्या सर्व सोडवून आपण हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंजूर करून घेतला आहे. त्याचबरोबर ह्या विद्यापीठात सदर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक हे सध्या कोविड-19 या परिस्थितीमुळे आपण ऑनलाईन पद्धतीनेच करणार आहोत. तर सर्व विद्यार्थी व पालकांना नम्र विनंती की 16 डिसेंबर 2020 पासून सर्व अभ्यासक्रम व त्यातील लागणाऱ्या सर्व विषयांची माहिती व ओळख हे आमचे सहकारी प्राध्यापक आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करून देतील व जशा जशा सरकारच्या मार्गदर्शक तत्व व गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे ऑफलाईन कोर्स चालू होईपर्यंत सिलेबस किंवा अभ्यासक्रमातील ज्या काही युनिट्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात येईल व त्यासाठी ही सर्व माहिती ही कॉलेजच्या वेबसाईटवर तसेच या विद्यार्थ्यांचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यावर वेळोवेळी देण्यात येईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व अभ्यासक्रम तसेच वेळोवेळी सूचनांचं पालन करून या कोर्ससाठी अजून काही आपले मित्र किंवा आपले काही परिचित असतील त्यांनासुद्धा या कोर्सची माहिती देऊन प्रवेश घेण्यासंदर्भात आपण त्यांना प्रोत्साहित करावे ही विनंती करतो व आपण सर्व विद्यार्थ्यांना या आपल्या अभ्यासक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.